संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पवित्र पूजनीय संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक उपासिका, लहान बालक आणि बालिकांनो, धम्मदेशनेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम मी आपल्या सर्वांप्रती अनंत मंगलकामना अर्पण करतो। विशेष करून त्या सर्व धम्म बांधव भगिनींप्रती की जे नेहमीच आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करतात, धम्मदेशना ऐकतात आणि जमेल तसं समजून घेऊन धम्माचं आचरण करण्याचा प्रयत्न करतात, त्या सर्व धम्म बांधवांप्रती मी पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करतो। बांधवांनो, ज्या ठिकाणी आपण स्थानापन्न आहोत हे ठिकाण म्हणजे बौद्ध धम्माचं पुनर्जीवन करणारी भूमी आहे। याच भारतामध्ये बुद्ध धम्माची स्थापना झाली, याच भारतामधून याच भूमीमधून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार समग्र जम्बूद्वीपामध्ये झाला। या भारताला आजही जग बुद्ध भूमी म्हणून ओळखतं, परंतु काही कारणास्तव प्रतिक्रांतीमुळे या भारतामधला हा बुद्ध धम्म लयाच पावला, नष्ट झाला। परंतु त्या महामानवाचे थोर उपकार आपल्यावरती आहेत की ज्या महामानवानी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं, नाना धर्मांचा अभ्यास केला आणि सरते शेवटी याच ठिकाणी 14 ऑक्टोबर 1956ला ऐतिहासिक अशा विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि याच भूमीमध्ये जन्मास आलेला बौद्ध धम्म, परंतु लयास गेलेल्या त्या बौद्ध धम्माचं पुनर्जीवन केलं। एक महान क्रांती बाबासाहेबांनी याच भूमीमध्ये केलेली आहे। ही महान क्रांती यासाठी होती कारण या भारतात आणि या संबंध जगामध्ये अशा अनेक क्रांत्या झाल्या, ज्या क्रांत्यांमध्ये लोकांचे रक्त सांडले। अशा अनेक क्रांत्या झाल्या की ज्या क्रांत्यांमध्ये हिंसाचार झाला, मनुष्यांचा बळी गेला। परंतु बांधवांनो, या भारतामध्ये बौद्ध धम्माचं पुनर्जीवन करून बाबासाहेबांनी जी क्रांती केली, रक्ताचा एकही थेंब न सांडता बाबासाहेबांनी ही क्रांती केलेली आहे। एक महान क्रांती होती आणि त्याच क्रांतीभूमीमध्ये आज आपण सर्व बसलेले आहोत। मागच्या वर्षी विजयादशमीला म्हणजे 2022 या वर्षामध्ये आपल्या सर्वांना बौद्ध बनून 66 वर्ष झाली आहे ना। ही भूमी साक्षीदार आहे, कारण याच भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं आणि आज आपण सर्व 66 वर्षांचे बौद्ध आहोत। 66 वर्ष झाली आपल्या सर्वांना बौद्ध बनून। मला वाटतं
या भारतामध्ये असणाऱ्या विविध धर्मीय लोकांच्या तुलनेमध्ये आपण महाराष्ट्रातील जे आंबेडकर प्रणित बौद्ध आहोत ते सर्वाधिक तरुण आहोत. बरोबर आहे. जर हिंदू धर्मीयांचा विचार केला तर हिंदू धर्मीय लोक तर अत्यंत खूप जुने आहेत, खूप जुने आहेत. मुस्लिम धर्मियांचा जर विचार केला ते पण आपल्यापेक्षा जुने आहेत. ख्रिश्चन धर्मियांचा विचार केला ते पण आपल्यापेक्षा जुने आहेत. सर्वच या भारतामध्ये नाना धर्मीय लोकांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामधील आपण जे बौद्ध लोक 66 वर्षांचे आपण बौद्ध लोक आपण सर्वाधिक तरुण आहोत धर्माच्या दृष्टीने. बरं, कारण 66 वर्ष झाली, फक्त 67व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे की नाही. तर 66 वर्षाच्या या कालावधीमध्ये आपल्या सर्वांमध्ये काय बदल झाला याचा थोडासा आपल्याला ऑडिट करणं महत्त्वाचं आहे. असतं ना ऑडिट करतो की नाही आपण. वर्षभरामध्ये काय खर्च झाला, काय जमा झाला, काय गेलं काय आलं याचा आपण ऑडिट करतो ना. मग हे जे 66 वर्ष निघून गेले आपल्या समाजाचे 1956 ते 2022 या 66 वर्षांमध्ये आपल्या समाजामध्ये काय काय बदल झाला याचं थोडंसं आपण चिंतन करूया, सिंहावलोकन करूया. हे बघा, सिंह 4 पाऊल पुढे चालतो, थांबतो आणि मागे वळून पाहतो की मागे कोणी आहे तर नाही, मागे काही सुटलं तर नाही. त्याला सिंहावलोकन असं म्हणतात. तर या 66 वर्षाचं सुद्धा थोडंसं आपण चिंतन करूया. या 66 वर्षामधलं आपण थोडं सिंहावलोकन करूया की खरंच बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं तर आपल्यामध्ये काय काय बदल झाला. बदल तर शब्द खूप छोटा आहे. आपल्यामध्ये काय काय मूलाग्र परिवर्तन झालं याचं थोडंसं आपण चिंतन करूया. या भूमीला म्हणजे आपण साक्षीदार आहोत या भूमी, कारण याचे संबंधित आहे. या भूमीचं आपण जेव्हा दर्शन घेत आहोत तर बघा, 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि याच ठिकाणी म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबर 1956 त्या नवदीक्षित बौद्धांपुढे बाबासाहेब आंबेडकरांनी एक भाषण केलं होतं. ते भाषण तुम्ही पुस्तकांमध्ये वाचलं असेल, आहे की नाही, उपलब्ध आहे. तर याच ठिकाणी बाबासाहेबांनी त्या नवदीक्षित बौद्धांपुढे एक भाषण केलं आणि त्या भाषणाचा मुद्दा होता की मी बौद्ध धम्माचा स्वीकार का केला. हा मूळ त्यांचा मुद्दा होता की मी बौद्ध धम्माचा स्वीकार का केला. आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर विविध मुद्द्यांना स्पर्श करतात. त्या सर्व मुद्द्यांपैकी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बाबासाहेब त्या भाषणामध्ये असं म्हणतात की बांधवांनो, रेडा, बैल आणि माणूस यामध्ये फरक आहे. रेडा आणि बैल यांना रोज खायला गवत लागते, वैरण लागते. माणूसही रोज खातो, परंतु माणसाकडे मन आहे. एक सत्सद विवेक बुद्धी, म्हणजे ज्याला म्हणूया आपण सुपर कॉन्शियस माइंड. सत्सद विवेक बुद्धी म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय हे फक्त माणसाला समजते. जे रेडा, बैल, कुत्रे, मांजर, गाई, ढोरं यांना समजत नाही. काय केल्यानं माझं भलं होईल आणि काय केल्याने माझी अधोगती होईल हे फक्त माणसाला समजते. का? कारण माणसाकडे मन आहे. निसर्गानं दिलेली हे सर्वोत्तम देणगी आहे, ते आपल्याला मिळाले गिफ्ट आहे. तर बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणामध्ये ठासून गॅरंटेड विश्वासानं सांगतात की म्हणून माणसाचं मन हे सुसंस्कृत झालं पाहिजे. जर माणसाचं मन सुसंस्कृत झालं नाही तर त्या गाई, ढोरं, कुत्रे, मांजर यांच्यामध्ये आणि माणसामध्ये काही फरक राहणार नाही ना, आहे ना. म्हणजे बघा, ते गाई ढोरं जे असतात, गाई ढोरं कुत्रे तेही जन्मास येतात, खातात, पितात, लहानाचे मोठे होतात, मग बघ तरुण होतात, आजारी पडतात, शेवटी मरतात. माणूसही जन्मास येतो, लहानाचा मोठा होतो, खातो पितो, तरुण होतो, वयस्कर होतो, आजारी पडतो, शेवटी तोही मरतो. पण बांधवांनो, फरक आहे ना. या सर्व प्राणी मात्रांमध्ये आणि मनुष्य प्राण्यामध्ये फरक आहे की नाही? आहे ना फरक. काय फरक आहे बरं? सर्वोत्तम फरक आहे तो म्हणजे मन.
या मनाचा सदुपयोग करून आपण आपलं जीवन हे सुखपूर्वक जगू शकतो, दुःखातून मुक्त होऊ शकतो. याकरिता त्या भाषणामध्ये बाबासाहेब विश्वासानं सांगतात की म्हणून माणसाचं मन हे सुसंस्कृत झालं पाहिजे. जर माणसाच्या मनावर चांगल्या संस्काराची जडणघडण झाली नाही, माणसाच्या मनावर जर चांगल्या विचारांची जडणघडण झालीच नाही, तर त्या रेडा कुत्रे बैल यांच्यामध्ये आणि माणसामध्ये काही फरक राहणार नाही ना. आणि म्हणून बाबासाहेबांना हे सांगायचं होतं, जर एखाद्या व्यक्तीला जर सुखपूर्वक जीवन जगायचं असेल, जर एखाद्या व्यक्तीला दुःखातून मुक्त व्हायचं असेल, तर त्यासाठी पहिली कसोटी आहे, पहिली पायरी आहे, ते म्हणजे त्याने आपलं मन हे सुसंस्कृत करावं. त्याच्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाहीये. तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचं मन सुसंस्कृत करावं लागेल. त्या मनावर चांगले संस्कार घडवावे लागतील, चांगले विचार त्याच्यावर ते पेरावे लागणार आहे. हे पहिली पायरी आहे. ईश्वर किंवा कोणता भगवान तुम्हाला सुखी करू शकत नाही. तुम्हीच तुमचे सुख करता आहात, तुम्हीच तुमचे दुःख हरता आहात. दुसरा कोणी तुमचा सुख करता नाही, दुसरा कोणी तुमचा दुःख हरता नाही आहे. आणि म्हणून बाबासाहेबांना हे विश्वासाने त्या ठिकाणी सांगायचं आहे की बांधवांनो, हजारो वर्षांपासून आपल्यावर, आपल्या मनावर हीन संस्कार पेरले गेले, आपल्या मनावर कुसंस्कार पेरले गेले. काय तू त्या जाती जन्मास आलेला आहे तर तू जीवनभरपर्यंत दुखीच राहशील, दुखीच राहशील, दुखीच राहशील. बिचारा ज्याने आपल्या मनात हे ठासून घेतलं की मी अमुक एका जातीमध्ये जन्मास आलो, आता मी दुःखी आहे, हे माझं नशीबच आहे, आता मरेपर्यंत मला दुःखच भोगावे लागतील, बिचारा दुःखमुक्त होणार नाही ना. मग अशा व्यक्तींना, जे व्यक्तींनी आपल्या म्हणजे आपल्या मनावर असे कुसंस्कार पेरलेले आहेत, हीन भाव पेरलेला आहे या मानवी जीवनाबद्दल, हा हीन भाव निघाला पाहिजे. आपल्या जीवनाबद्दलचा हीन भाव हा निघाला पाहिजे. आणि मनुष्य जीवन किती सुखाने आपण जगू शकतो, किती दुर्मिळ हे मनुष्य जीवन आहे, हेच सांगण्यासाठी बाबासाहेब त्या ठिकाणी बुद्धाचं तत्वज्ञान शिकवतात. एका भाषणामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की मी विद्वान आहो, बॅरिस्टर आहो, कारण त्यावेळी भारतात फक्त 3च बॅरिस्टर होते, एक गांधीजी, एक जिना आणि बाबासाहेब आंबेडकर. तर बाबासाहेब म्हणतात मी विद्वान आहो, मी बॅरिस्टर आहो, म्हणून मला लोक भीत नाहीत. म्हणजे लोक जे मला भीतात, माझ्या पुढे भीतात, मी विद्वान आहो म्हणून भीत नाहीत, मी बॅरिस्टर आहो म्हणून भीत नाहीत, तर मी शीलवान आहो म्हणून लोक मला घाबरतात, म्हणून लोक मला घाबरतात. ज्यांना असं वाटतं की माझं मन हे बलवान व्हावं, माझी नीतिमत्ता ही मजबूत व्हावी, बलवत्तर व्हावी, त्या सर्व लोकांनी बुद्ध धम्माचा स्वीकार करावा. माझं मन बलवान आहे, माझी नीतिमत्ता ही बलवत्तर आहे, आणि म्हणूनच तुमचंही मन बलवान व्हावं, तुमचीही नीतिमत्ता बलवत्तर व्हावी, याकरिताच मी तुम्हाला बुद्ध धम्म देत आहे. याकरिताच बुद्ध धम्म देण्याचा मूळ उद्देश हा बाबासाहेबांचा की तुमची नीतिमत्ता ही बलवत्तर झाली पाहिजे, तुमचं मन हे बलवान झालं पाहिजे. हेच वाक्य याच ठिकाणी बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे आपल्या सर्वांना, की आपल्या सर्वांना नीतिमान बनायचं आहे, आपल्या सर्वांना नीतिशील सदाचाराचा मार्ग अनुसरण करायचा आहे. आणि अशा प्रकारचं या ठिकाणी वक्तव्य करतात बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यानंतर मग आपले सगळे लोक आपापल्या घरी निघून जातात. हजारो वर्षांपासून आपल्या समाजामध्ये ज्या जुन्या चाली रीती रूढी परंपरांचा जो काही पगडा होता, बौद्ध धम्म स्वीकार केल्यामुळे घरी गेल्याबरोबर काही लोकांनी देव फेकले नाही, असं झालं नाही. कारण मनामध्ये भीती होती ना, मनामध्ये चमत्काराची भीती होती, मनामध्ये ईश्वरवाद होता. तर घरी गेल्याबरोबर कोणी देव फेकले नाही, कारण अज्ञान होतं ना, कोणाला बुद्ध माहीत नव्हता. बाबासाहेब म्हटले की बुद्ध धम्माचा स्वीकार करतो, म्हणून आम्ही स्वीकार केला. इथं बाबासाहेब म्हणतात कोणाला बुद्ध धम्माचा स्वीकार करायचा आहे त्यांनी हात वर करा. लोकांनी दोन्ही हात वर केले, कारण बाबासाहेबांना ते विश्वास होता ना, बाबासाहेब जिथे कुठे आपल्याला घेऊन जातील तो मार्ग आपल्या भल्याचाच राहणार आहे. म्हणून बंद डोळ्याने सुद्धा सगळा समाज बाबासाहेबांच्या मागे मागे गेला. जेव्हा लोक इथून परत आपापल्या गावी गेले, कोणीही व्यक्ती घरी गेल्याबरोबर त्याने देवारा फेकला नाही, कारण बुद्ध माहीत नाही,
धम्म माहीत नाही, संघ माहीत नाही, नवीन आहेत, सगळे लोक नवीन आहेत. मग अशा नवदीक्षित बौद्धांना बुद्ध धम्म कोण शिकवेल? बुद्ध धम्माची शिकवण कोण देईल? कारण बघतो आपण की पुढच्याच 49 दिवसानंतर म्हणजे 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेबांचं महाप्रयाण झालं. म्हणजे बघा ना, 14 ऑक्टोबरला बाबासाहेब आपण सगळे बौद्ध झालो, बरोबर 50व्या दिवशी पुढचे 50 दिवस म्हणजे 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेबांचं महाप्रयाण झालं, आहे की नाही? मग केवळ 50 दिवस बाबासाहेब जगले. या नवदीक्षित बौद्धांना आता बुद्ध धम्म कोण शिकवेल? या नवदीक्षित बौद्धांना जे 50 दिवसांचे बौद्ध आहेत, अरे यांना बुद्ध धम्माचं तत्वज्ञान कोण सांगेल? किती मोठी जबाबदारी होती ती, किती मोठी जबाबदारी होती, आहे की नाही? एक तर आपल्या समाजाकडे शिक्षण नाही त्यावेळेस गोष्ट, 56-57. एक तर आपल्या समाजाकडे शिक्षण नव्हतं, अज्ञानी समाज होता, अशिक्षित समाज होता, आपल्या समाजाला कोणते अधिकार नव्हते. जरी भारतातलं संविधान लागू झालं असेल, जरी संविधानाने हक्क अधिकार दिले असतील, त्याला पण फक्त 6 वर्ष झाले होते ना. संविधान लागू होऊन फक्त 6 वर्ष झाले होते, आहे की नाही? मग अशा समाजाला बुद्ध धम्म कोण शिकवेल? ही सर्वात मोठी जबाबदारी होती या ठिकाणी आपल्या समाजामध्ये. केवळ आज तरी तुम्हाला बघा इतक्या मोठ्या संख्येने भिक्खू संघ दिसत आहे. 1956ला हातावर बोट म्हणजे असं बोटावर मोजण्या इतके भिक्षू त्या ठिकाणी होते, बोटावर मोजण्या इतके. काही भिक्षूंची नावं घेता येतील, त्याच्या भदंत आनंद कौशल्यायन, त्याच्यानंतर भदंत धर्मकीर्ती असतील किंवा भदंत सावंगी मेधनकर असतील, असे अनेक जुने भिक्षू आहेत, म्हणजे जुन्या पिढीतले, आमच्या मागच्या पिढीतले. अगदी बोटावर मोजण्या इतके भिक्षू होते. मग या बोटावर मोजण्या इतक्या भिक्षूंनी काय काय करावं बघा, काय काय करायचं? या सोबत मी या गोष्टीचा थोडासा अभ्यास केला की 1956च्या नंतर आपल्या समाजामध्ये गल्लोगल्ली जाऊन, खेडोपाडी जाऊन आपल्या अज्ञानी बौद्ध बांधवांना बुद्ध धम्म शिकवण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला ते लोक होते गायक मंडळी. वामनदादा कर्डक किंवा त्यांच्यासोबतची जी काही मंडळी होती, अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी बाबासाहेबांवर गीतं लिहिली. साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानावर, जीवनचरित्रावरती सुंदर सुंदर गीतं लिहिली. आणि डोलकी घ्यायची, ते काय म्हणतात त्याला, ते टाळ घ्यायचं आणि पेटी घेऊन चाललं आपलं गावोगावी फिरत राहायचं. खेड्यापाड्यात गेले, गल्लोगल्ली गेले आणि तिथे प्रत्येक ठिकाणी जाऊन गाणे म्हणायचं आणि लोकांना बुद्ध धम्माची शिकवण द्यायची, बुद्ध धम्म शिकवायचा. या सोबत काही पहिल्या फळीची जी कार्यकर्ता मंडळी होती त्यांनी सुद्धा पुढाकार घेतला. जसं आता भारतीय बौद्ध महासभा आहे, बाबासाहेबांनी स्थापन केलेली संघटना. भारतीय बौद्ध महासभेमध्ये जे पहिल्या फळीचे कार्यकर्ते होते त्यांनी पुढाकार घेतला. जर आपण याचा विचार केला भिक्षू संघाच्या बाबतीमध्ये, तर भिक्षू संघामध्ये त्यावेळेस जे काही भिक्खूगण होते त्या भिक्खूगणांनी एक चांगलं कार्य केलं, ते म्हणजे बौद्ध धम्माचं जे काही साहित्य होतं, पाली साहित्य, त्या पाली साहित्यांचं त्यांनी हिंदीमध्ये भाषांतर केलं. सर्व पाली साहित्य. जरी ते गावोगावी फिरले नाहीत, जरी ते कंटिन्यू पुढे गेले नाहीत, पण त्यांनी एक महत् कार्य केलं, ते म्हणजे बुद्ध धम्मातील सगळ्या त्रिपिटक ग्रंथाचं हिंदीमध्ये भाषांतर केलं. आणि ज्यांनी याच्या सिंहाचा वाटा घेतला ते होते भदंत आनंद कौशल्यायन. भदंत आनंद कौशल्यायन हा जो बोधिवृक्ष आपण या ठिकाणी पाहतो ना, 1969 मध्ये बुद्ध पौर्णिमेला या बोधिवृक्षाचं रोपण या ठिकाणी केलेलं आहे. ज्यावेळेस दीक्षाभूमी स्मारक समितीतील सर्व सदस्यांनी निर्णय घेतला की स्मारकाचं निर्माण कार्य तर होत राहील, खूप मोठं आहे, पण या जागेचं पावित्र्य जर वाढवायचं असेल तर या ठिकाणी भिक्खूंचा निवास असलं पाहिजे, आहे की नाही? या ठिकाणी भिक्खू संघ राहिला पाहिजे. तर बघा ते पलीकडे आपण जे भिक्खू निवास पाहतो, अगोदर ते भिक्खू निवास तयार झालेला आहे, स्मारक नंतर तयार झालं. अगोदर ते भिक्खू निवास तयार झालं आणि त्या ठिकाणी भदंत आनंद कौशल्यायन यांना निमंत्रित करण्यात आलं. तेव्हा भदंत आनंद कौशल्यायन हे श्रीलंकेमध्ये होते. त्या ठिकाणी ते सिंहलीचा अभ्यास करीत होते, तिथल्या त्रिपिटकाचा अभ्यास करीत होते. त्यांना स्मारक समितीने निमंत्रित केलं आणि भदंत आनंद कौशल्यायन श्रीलंके
श्रीलंकेहून परत भारतामध्ये येतात, नागपूरमध्ये येतात. या ठिकाणी राहण्यासाठी बाबासाहेबांचं स्वप्नातील बौद्ध भारत पूर्ण करण्यासाठी येतात. तर एकटे येत नाहीत, खाली हाताने येत नाहीत. भदंत आनंद कौशल्यायन हे श्रीलंकेहून येतात. तर ते सोबत तिथल्या त्या ऐतिहासिक बोधी वृक्षाच्या 3 शाखा या ठिकाणी आणतात. 3 शाखा, आणि त्या 3 शाखांचं रोपण या ठिकाणी झालं बुद्ध पौर्णिमा 1969 मध्ये. तुम्हाला पाहता क्षणी असं वाटेल की हा बोधिवृक्ष एकच आहे, वाटते की नाही? पण ऍक्च्युली या ठिकाणी 3 शाखांचं रोपण झालं. पण त्या 3ही शाखा एकमेकांमध्ये इतक्या गुरफटून गेलेल्या आहेत की सहज पाहता क्षणी असं वाटतं की ते झाड एकच आहे. मागे 2000 मला वाटते 18-19 मध्ये 50 वर्ष म्हणजे आपल्या या बोधिवृक्षाचा सुवर्ण महोत्सव रोपण केल्याचा तिथे बघा, तिथे बॅनर पण लावलेला आहे. 1969 ते 19 या बोधिवृक्षाचा सुवर्ण महोत्सव सुद्धा या ठिकाणी संपन्न झाला होता. म्हणजे भदंत आनंद कौशल्यायन यांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं आणि तिथून मग इथून या स्मारकाच्या निर्मितीचं काम झालं. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला डॉक्टर बाबा म्हणजे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं सुद्धा हिंदीमध्ये भाषांतर भदंत आनंद कौशल्यायन यांनी केलेलं आहे. आज आपल्याकडे मराठीमध्ये उपलब्ध आहे, विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे. परंतु त्या मूळ इंग्रजी ग्रंथाचं हिंदीमध्ये भाषांतर भदंत आनंद कौशल्यायन यांनी केलं. किती मोठं काम केलं. जरी गल्लोगल्ली फिरली नसेल, पण साहित्यामध्ये मूलाग्र परिवर्तन करण्याचं काम, ते भाषांतर करण्याचं काम भिक्खू संघाने त्यावेळेस केलेला आहे. आणि त्याच भिक्खू संघापासून मग हळूहळू पुढे मग परिवर्तन होत गेलं. जर आपण शिक्षणाचा विचार केला 1956च्या नंतर आपल्या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण जर विचार केला तर पहिली गोष्ट तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो की त्यावेळेस आपल्या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण नगण्य होतं. काही म्हणजे अशी काही मोजकी मंडळी होती बाबासाहेबांसोबत राहणारी की ज्यांनी उच्च शिक्षण घेतलं होतं. बाकी समाज तर अज्ञानी होता, अशिक्षित होता. मग बाबासाहेबांचं एकच वाक्य, जर एखादा व्यक्ती म्हणजे समजा गावातला एखादा थोर व्यक्ती बाबासाहेबांचं भाषण खूप दूर गेला ऐकायला गेला, मग परत येऊन लोक त्याला विचारायचे, हो बाबासाहेब तिकडे काय सांगितलं बरं, सांगा बरं. तर मग ते म्हणायचा, बाबासाहेब म्हणे खूप काही सांगितलं हो म्हणे, आठवत नाही मला, खूप काही सांगितलं म्हणे, एखादं वाक्य. मग तो सांगायचा, हा एक मला शब्द आठवते म्हणे बाबासाहेबाचा. तसं बाबासाहेब लई बोलले म्हणे, पण बाबासाहेब एक शब्द बोलले, काय? शिका. एक शब्द मला आठवते म्हणे, शिका. हा बाबासाहेब म्हटले म्हणे की आपल्या पोरांना शिकवा, एवढं मात्र बाबासाहेब उपदेश दिला. अरे असं का म्हणे, हा चला म्हणे आपण आपल्या पोरांना शिकवायला पाहिजे. हळूहळू शिक्षणाचं प्रमाण वाढलं. आणि बघा 1956ला बौद्ध झालेला हा समाज, या समाजामधून अगदी कमी वर्षांमध्ये 1972 मध्ये पहिला IAS अधिकारी घडला, रत्नाकर गायकवाड. पहिला IAS अधिकारी बौद्ध समाजाचा. बाबासाहेबांचे म्हणजे मग बघा किती मोठं परिवर्तन झालं की ज्या समाजामध्ये शिक्षण नव्हतं, ज्या समाजाला कोणत्या प्रकारचं एज्युकेशन नव्हतं, हक्क अधिकार नव्हता, त्याच समाजामध्ये केवळ 15 ते 16 वर्षांमध्ये पहिला IAS अधिकारी घडला, रत्नाकर गायकवाड. आणि रत्नाकर गायकवाड IAS यामुळे बनले कारण रत्नाकर गायकवाड यांच्या वडिलांना म्हणजे यशवंत गायकवाड यांना बाबासाहेब आंबेडकरांनी विलायतेमध्ये शिक्षणासाठी पाठवलं होतं. माहित आहे, असे 14 विद्यार्थी बाबासाहेब निवडले होते. बरोबर ना? मध्ये असे 14 विद्यार्थी बाबासाहेबांनी निवडले होते की बाबासाहेबांनी त्या 14 विद्यार्थ्यांचा सगळा खर्च केला की 14 विद्यार्थी विलायतेमध्ये जातील, उच्च शिक्षण घेतील आणि परत येऊन आपल्या समाजाला शिकवतील. मग त्यावेळी बाबासाहेब म्हणतात, ते वाक्य मी बोलत नाही आता, की मुझे धोका दिया, इन लोगों ने मुझे धोका दिया. कारण ते लोक शिकले, काही लोक तिकडे थांबले, काही लोक आले आपापल्या जीवनात गर्त झाले. काही 1-2 लोकांची फक्त नावं आहेत की ज्यांनी समाजामध्ये बाबासाहेबांचं काम केलेलं आहे. त्यापैकी असे काही जे लोक आहेत की ज्या लोकांनी पुढाकार घेतला, असे बरेच लोक आपण इथे सांगू शकतो. हे शिक्षणामध्ये झालेलं परिवर्तन आहे, हे परिवर्तन आपल्यामध्ये झालेलं आहे, हे परिवर्तन आहे. एवढंच काय तर बाबासाहेबांनी ज्या ज्या कॉलेजेसची स्थापना केली, जसं औरंगाबादमध्ये मिलिंद कॉलेज आहे,
मुंबईमध्ये सिद्धार्थ महाविद्यालय आहे. तर आजही बघा, तुम्ही जर औरंगाबादला कधी आलात तर औरंगाबादमध्ये जर तुम्ही त्या मिलिंद कॉलेजचा जर इतिहास पाहिला 1956 पासूनचा, तर नागपूर, बुलढाणा, अमरावती, अकोला, इकडे हा जो पट्टा, या भागातले सर्वाधिक विद्यार्थी तिकडे गेले, तिथे शिक्षण घेतलं आणि उच्च पदावरती गेले. हा इतिहास आहे, मिलिंद कॉलेजचा इतिहास आहे. उच्च पदापर्यंत गेले. अहो, या भारतामध्ये मला वाटते जवळपास 400 ते 450 विद्यापीठ आहेत, विद्यापीठ. आणि या सर्व विद्यापीठांना म्हणजे अनुदान देण्यासाठी भारत सरकारची एक नोडल एजन्सी आहे, UGC, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. त्या UGCच्या मार्फत या संपूर्ण भारतामध्ये असणाऱ्या या युनिव्हर्सिटीजना एक सही केली अध्यक्षांनी की 10 करोड, एक सही केली अध्यक्षांनी 50 करोड, सही केली की या सगळ्या विद्यापीठांना पैसा मिळतो. एवढी मोठी ती नोडल एजन्सी आहे. आणि त्या नोडल एजन्सीचा, त्या युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचा अध्यक्ष आपला बुद्धाचा माणूस झाला. कोण? सुखदेव थोरात, आपला बुद्धाचा माणूस अध्यक्ष झाला. साधी गोष्ट नाही आहे ही. आणि सुखदेव थोरात अध्यक्ष झाले. आणि ज्या कॉलेजमधून सुखदेव थोरात यांनी इकॉनॉमिक्सचं शिक्षण घेतलं, ते शिक्षण कुठून घेतलं तर बाबासाहेबांनी जे मिलिंद कॉलेज स्थापन केलं औरंगाबादला, तिथूनच त्यांनी शिक्षण इकॉनॉमिक्समध्ये पूर्ण केलं आणि अध्यक्ष आले. किती लोकांची नावं घ्यावी, किती लोकांची आपण नावं घ्यावी की ज्या लोकांनी बाबासाहेबांचा आदर्श घेतला, म्हणजे शिक्षण घेतलं आणि भारतातल्या विविध क्षेत्रामध्ये जाऊन स्वतःचं नावलौकिक कमावलं. विविध क्षेत्रामध्ये जाऊन स्वतःची विद्वत्ता त्यांनी पणास लावली, स्वतःचं नावलौकिक त्यांनी प्राप्त केलं, बाबासाहेबांच्या नावांचा जय जयकार केला. किती लोकांची नावं घ्यावी. हे परिवर्तन आहे. 1956च्या नंतर आपल्या समाजामध्ये झालेले परिवर्तन आहे. आज 66 वर्षानंतर जेव्हा आपण या ठिकाणी बसलेले, जेव्हा आपण स्वतःकडे पाहतो, स्वतःचं चिंतन करता, जर तुम्ही बघा, विचार करा की माझ्यामध्ये किती बदल झालेला आहे, किती परिवर्तन झालं. आज बघा, तुम्ही सगळे शुभ्र वस्त्र परिधान करून किती सुंदर पद्धतीने या ठिकाणी बसलेले आहात. तुम्ही जर स्वतःचं जर चिंतन केलं, विचार केला की या 66 वर्षांमध्ये बुद्ध धम्मामुळे माझ्या जीवनामध्ये काय बदल झाला, तर तुम्हाला दिसेल की आपण सगळ्या जुन्या चालीरीती सोडल्या, जुन्या रूढी परंपरा सोडल्या, जुने सण त्योहार सगळं सोडलं, सगळं जे जुनं होतं ते सगळं सोडलं आणि प्युअर बुद्धिस्ट म्हणून आपण जीवन जगत आहोत. प्युअर बुद्धिस्ट. अरे, आपला स्वाभिमान आहे, हा आपला स्वाभिमान आहे. आणि हा स्वाभिमान आपल्यामध्ये केवळ बुद्ध धम्मामुळे निर्माण झालेला आहे. हे परिवर्तन आहे. बरं, हे पण काहीच नाही. एखाद्या व्यक्तीचं वेशांतर होऊ शकते, सोपं आहे. एखाद्या व्यक्तीचं नामांतर होऊ शकते, हेही सोपं आहे. देशांतर होईल, हेही सोपं आहे. परंतु एखाद्या व्यक्तीमध्ये वैचारिक परिवर्तन होणं हे सोपं नाही आहे. विचारांचं परिवर्तन होणं, विचार बदलणं हे सोपं नाही आहे. म्हणजे आज 66 वर्षानंतरही काही लोक आहेतच ना, काही लोक आहेत ना जे जुनही करतात, हेही करतात, तेही करतात. हे थोडंसं कच्चं पण तिकडचं पक्का आहे, तेच करतात. उपास तापास देवी देव करतात की नाही, अजूनही बदल झालेला नाही आहे ना. विचारांचं परिवर्तन होणं सोपं नाही आहे बांधवांनो, खूप खूप कठीण गोष्ट आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आज आपल्यामध्ये जे वैचारिक परिवर्तन जे झालं, वैचारिक परिवर्तन ते केवळ आणि केवळ बुद्ध धम्मामुळे झालेलं आहे, इतर कशामुळे झालेलं नाही आहे. काही लोक म्हणतील, काही हे लोक, या लोकांना आरक्षण मिळालं. काही लोक असे म्हणतील, यांच्यामध्ये जे हे बदल झाला ना, हे कशामुळे, या लोकांना आरक्षण मिळालं. मग मलाही म्हणायचं आहे की या महाराष्ट्रामध्ये जो ऍक्ट पारित झालेला आहे SC साठी जे आरक्षण आहे, मला सांगा SC कॅटेगरीमध्ये का म्हणजे पूर्वीचे का महार येतात का, म्हणजे आताचे नवबौद्ध, कायद्याची जर भाषा वापरली तर पूर्वीचे महार, आताचे नवबौद्ध. मग SC कॅटेगरीमध्ये फक्त का आपणच येतो, आहे ना.
बाकीच्या जाती आहेत ना, भंगी आहेत, चमार, ह्या पण जाती येतात ना एस सी कॅटेगरीमध्ये. मग बाबासाहेबांनी एस सीला जेवढं आरक्षण द्यायचं, एस सी कॅटेगरीमध्ये येणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना समान आरक्षण आहे, समान सुखसुविधा आहेत. मग या सर्व एस सी कॅटेगरीतील जातीतील लोकांचा जर विचार केला तर या सर्वांमध्ये केवळ बौद्ध समाज म्हणजे पूर्वीचा महार, आताचा नवबौद्ध समाजच का बरं एवढा पूर्ण निघून गेला, बाकीचे मागं का राहिले? यांनी विचार करायला पाहिजे. तुम्हाला पण आरक्षण मिळालं ना, तुम्ही का पण मागं राहिले? अहो, आम्ही पुढं यासाठी गेलो आरक्षणामुळे नाही. जर तुम्हाला वाटत असेल की आरक्षणामुळे वैचारिक बदल होतो, विचारांचं परिवर्तन होते, 100% चुकीचं आहे. आरक्षणामुळे विचारांचा बदल होत नाही. आरक्षणामुळे नोकऱ्या लागतील, आरक्षणामुळे गाडी, बंगला, बँक बॅलन्स काय जे सगळं येईल, वैचारिक परिवर्तन होत नाही, विचारांचा बदल होत नाही. कारण विचारांचं त्यांना आरक्षण मिळालं, त्यांच्या विचारांचा बदल झाला नाही. आजही ते लोक जुन्या चाली रीती रूढी परंपरा त्याला चिकटलेले आहेत. फक्त पूर्वीचा महार समाज, आताचा बौद्ध समाज, हा समाज पुढे गेला, सर्वांच्या वर गेला. ते केवळ आणि केवळ बुद्ध धम्मामुळे झालेला आहे. आपल्यामध्ये झालेला हा जो बदल, बदल तर लहान छोटा शब्द आहे, बदल छोटा शब्द आहे. आपल्यामध्ये जे परिवर्तन झालं, मूलाग्र परिवर्तन झालं, वैचारिक परिवर्तन झालं, हे केवळ आणि केवळ बुद्ध धम्मामुळे झालेलं आहे. बांधवांनो, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. हा आपला स्वाभिमान आहे, हा आपला स्वाभिमान आहे. म्हणजे बघा, एकीकडे संपूर्ण जग बुद्धाची वाहवा करतात, बाबासाहेबांची वाहवा करतात, प्रशंसा करतात. मोठमोठे सायंटिस्ट, मोठमोठे विद्वान, विचारवंत बुद्धाला स्वीकार करत आहेत, बाबासाहेबांना स्वीकार करीत आहेत. कारण त्यांना आता समजू लागलेला आहे की बुद्धाचाच विचार मानव जातीला तारू शकतो, मानव जातीला सुखी करू शकतो. मग जी लोक आज संपूर्ण जगामध्ये बुद्ध बाबासाहेबांची वाहवा करतात, स्तुती करतात, अरे आपण तर अभिमानानं सांगू शकतो की मी बुद्धाचा पाईक आहे, म्हणू शकतो ना, मी बौद्ध आहे, स्वाभिमानानं आपण म्हणू शकतो की नाही? अरे एवढंच काय, तर मी अशा समाजात जन्म घेतला ज्या समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, त्या समाजाचा मी घटक आहो. स्वाभिमान नाही का आपल्या सर्वांसाठी? आहे ना, आपल्या सर्वांसाठी हा स्वाभिमान आहे. तर हा स्वाभिमान बाबासाहेबांनी आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. स्व अभिमान म्हणजे स्वतःच्या, माझं हे जे जीवन आहे, माझ्या जीवनाचा मला अभिमान आहे, मला माझ्या या मानवी जीवनाचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे, स्वाभिमान आहे. अरे हा स्वाभिमान कोणामुळे प्राप्त झाला तुम्हाला? बाबासाहेबांमुळं, बाबासाहेबांनी दिलेल्या बुद्ध धम्मामुळं. विचार करा बरं, इतर लोकांचा असा स्वाभिमान मग त्यांच्याकडे आहे का? विचार करा. म्हणजे तुम्ही जसं स्वाभिमानी जीवन जगता, असा स्वाभिमान इतर लोकांकडे आहे का? नाही आहे, बिलकुल नाही आहे. तर हा स्वाभिमान म्हणजे आपली श्रीमंती आहे, ही आपली श्रीमंती आहे. कितीही असू द्या, पैसा, गाडी, बंगला, बँक बॅलेन्स, नोकर चाकर, अरे हे सर्व असूनही लोक लाचार आहेत, लाचारीचं जीवन जगतात. अरे आपला गरीबातला गरीब जरी असला तरी स्वाभिमानाने नवबुद्धाय जय भीम म्हणतो. हे आपला स्वाभिमान आहे, आपली श्रीमंती आहे. आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे बांधवांनो, की आपल्याला या 66 वर्षांमध्ये जे प्राप्त झालं, केवळ एका शब्दात सांगतो, जे आपल्याला प्राप्त झालं की बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं असेल, तर आपल्या जीवन जगण्याचा स्वाभिमान दिलेला आहे. हा स्वाभिमान आपल्या सर्वांना प्राप्त झाला. एवढे महापुण्यवान लोक आपण आहोत. किती उपकार आहेत बाबासाहेबांचे, किती महान उपकार बाबासाहेबांचे आहेत. ही वैचारिकता बाबासाहेबांची आहे. आणि या वैचारिकतेमुळे, या विचारधारेमुळे आज आपल्यामध्ये हे महान असं परिवर्तन या ठिकाणी झालेलं आहे. ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांना जी आंतरराष्ट्रीय धम्मसंगीती झाली, रंगून, म्हणजे आजचं जे म्यानमार आहे ना, त्या म्यानमारमध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्मसंगीती, मला वाटतं 6वी होती कधी, 1954 6वी धम्मसंगीती संपन्न झाली रंगून या ठिकाणी. आणि त्या आंतरराष्ट्रीय धम्मसंगीतीच्या आयोजकांनी बाबासाहेबांना इन्व्हाइट केलं की डॉक्टर BR आंबेडकर आप भी आइए और यहाँ संबोधित कीजिए. बाबासाहेबांनी इन्व्हाइट केलं. 1954 मध्ये, म्हणजे बाबासाहेब त्यावेळेस बौद्ध नव्हते, 2 वर्षापूर्वीच बाबासाहेबांना बौद्ध धम्मसंगीतीचं इन्व्हिटेशन आलं होतं. बाबासाहेब त्या धम्मसंगीतीमध्ये जातात, रंगूनमध्ये जातात धम्मसंगीतीमध्ये.
ज्या संगीतीमध्ये जपान, चीन, थायलंड, कोरिया, लाओस, व्हिएतनाम, कंबोडिया अशा विविध बौद्ध देशातील स्वतःला बौद्ध विद्वान म्हणणारे बौद्ध लोक त्या ठिकाणी जमलेले होते, तेव्हा आयोजकांनी बाबासाहेबांना स्टेजवरती बसवलं आणि सगळी मंडळी खाली बसलेली होती. कदाचित त्या लोकांना वाईटही वाटलं असेल की बा आम्ही एवढे बौद्ध विद्वान, आम्ही म्हणजे बौद्ध, आम्ही दीक्षेने बौद्ध झालो, आम्ही बौद्ध विद्वान आहोत, आम्हाला खाली बसवलं आणि तो भारतामधून आलेला डॉक्टर B.R. आंबेडकर त्यांना तुम्ही स्टेजवरती बसवलं, हा आमचा अपमान नाही का, असं लोकांना वाटलंही असेल. कारण बाबासाहेब त्यावेळी बौद्ध नव्हतेच. बाबासाहेबांना स्टेजवरती बसवलं आणि बाबासाहेबांचं नाव घेण्यात आलं. बाबासाहेब उभे होतात, माईक समोर उभे होतात आणि माईक समोर आपल्या भाषणाला सुरुवात करतात. बाबासाहेबांना ही खंत होती, परिस्थितीही माहीत होती. त्या सुरुवातीलाच बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या ठिकाणी जमलेले बौद्ध जन हो, या ठिकाणी जमलेले बौद्ध जन हो, मला माहिती आहे की मी बौद्ध नाही, मला माहिती आहे की मी बौद्ध नाही, पण तरी सुद्धा तुम्ही मला या ठिकाणी निमंत्रित केलं, याकरिता मी सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो. पण बांधवांनो, बौद्ध जन हो, मी जरी बौद्ध नसलो तरी भारतामध्ये बुद्ध धम्माचं पुन्हा पुनर्जीवन व्हावं याकरिता मी कार्य केलेलं आहे. आणि त्यानंतर बाबासाहेब एक एक मुद्दा त्या ठिकाणी स्पष्ट करतात. बाबासाहेब पहिला मुद्दा सांगतात की इथे जमलेले बौद्ध जन हो, भारतातील लोक मला भारताचा संविधानाचे शिल्पकार मानतात, कारण मी भारताचं संविधान कायदा लिहिलेला आहे. भारतातील लोक मला संविधानाचे शिल्पकार मानतात. पण बौद्ध जन हो, हे संविधान, भारताचा कायदा मी दुसऱ्या कोणत्याही असमानता भेदाभेदावर लिहिलेला नसून बुद्ध धम्माच्या समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या चतुसूत्रीवरती मी भारताचा कायदा लिहिलेला आहे. बौद्ध जन हो, तुम्ही स्वतःला बौद्ध मानता, तुम्ही त्या 24 आऱ्याच्या चक्राला बौद्ध धम्माचं चिन्ह समजता, पण मी कायद्याच्या जोरावर तेच बौद्ध धम्माचं 24 आऱ्याचं अशोक चक्र भारताच्या तिरंग्यावरती प्रतिष्ठापित केलेलं आहे ना. आपल्या बौद्ध धम्माचं चिन्ह आज थायलंड, श्रीलंका किंवा इतर जेवढेही बौद्ध देश आहेत, कोणत्याच बौद्ध देशांच्या ध्वजावर बौद्ध धम्माचं चिन्ह नाहीये. केवळ पृथ्वीवर एकमेव भारत देश असा आहे की त्या देशाच्या तिरंग्यावर, ध्वजावर बौद्ध धम्माचं अशोक चक्र आहे. बाबासाहेब म्हणतात की त्या अशोक चक्राला मी भारताच्या तिरंग्यावरती प्रतिष्ठापित केलेला आहे. अगोदर त्या ठिकाणी गांधीचा चरखा होता. बौद्ध जन हो, ज्या 4 सिंहाच्या सिंहस्तंभाला, अशोक स्तंभाला तुम्ही बौद्ध धम्माचं चिन्ह समजता, मी कायद्याच्या जोरावर त्याच अशोक स्तंभाला भारताची राजमुद्रा बनवलेली आहे. बौद्ध जन हो, मी भारताचा कायदा लिहिला, ज्या ठिकाणी भारताचा राजा म्हणजे भारताचा राष्ट्रपती ज्या चेअरवरती बसतो त्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चेअर ऑफ द इंडिया असं म्हणतात. राष्ट्रपती भवनामध्ये आहे, तो फोटो तुम्ही गुगलवरती बघू शकता. भारताचा राष्ट्रपती ज्या चेअरवरती बसतो त्या चेअरवरती बाबासाहेबांनी 24 आऱ्याचं अशोक चक्र कोरलेलं आहे आणि त्याच्यावरती असं गोल आकार दिलेला आहे, धम्मचक्र पवत्तनाय. बघा तुम्ही गुगलवरती फोटो बघा, बाबासाहेबांनी लिहून ठेवून दिलं धम्मचक्र पवत्तनाय. म्हणजे काय की ह्या चेअरवर बसणारा जो राजा, भवतु धम्मिको, या चेअरवर बसणारा जो राजा आहे त्याला पुन्हा 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 हे समजलं पाहिजे की मला काय करायचं देशामध्ये, धम्मचक्र पवत्तनाय. तर धम्मचक्र प्रवर्तन करायचं मला या देशामध्ये. बाबासाहेब एक एक मुद्दा स्पष्ट करतात. बघा आजही राष्ट्रपती भवनामध्ये ज्या ठिकाणी बाहेरचे डेलिगेट्स त्या ठिकाणी भेटतात ना, प्रधानमंत्री, राष्ट्रपती वगैरे, एक हॉल आहे, त्या हॉलचं नाव आहे अशोका दरबार हॉल. अशोकाचं नाव दिलं बाबासाहेबांनी.
सम्राट अशोका दरबार हॉल, आणि त्या अशोका दरबार हॉलमध्ये केवळ आणि केवळ एकच महामानवाची मूर्ती त्या ठिकाणी ठेवलेली आहे, ते म्हणजे भगवान बुद्ध. जी गुप्त काळामध्ये मूर्ती सापडली होती ती मूर्ती त्या ठिकाणी आहे. इतर कोणता देवी देवता भगवान कोणाचीच मूर्ती नाही आहे, फक्त बुद्धाची मूर्ती आहे. आणि त्या मूर्तीमुळे प्रधानमंत्री आपले राष्ट्रपती विदेशी डेलिगेट्सला भेटतात. आमचे प्रधानमंत्री जेव्हा लंडनला जातात, लंडनला जाऊन काय म्हणतात की मैं बुद्ध भूमी से आया हूँ, तिथे जाऊन सांगतात बघा. कारण कारण नरेंद्र मोदीला माहित आहे, अरे जग में बुद्ध का नाम है, यही तो भारत की शान है. मी दुसऱ्या कोणत्या देवाच्या भूमीतून नाही आलेलो आहे, मी बुद्धाच्या भूमीतून आलेलो आहे, हे नरेंद्र मोदी तिथे जाऊन सांगतात. बुद्धाची भूमी आहे ही. बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणामध्ये एक एक मुद्दा सांगत आहे की मी जरी बौद्ध नसलो तरी सुद्धा मी कशा प्रकारे बुद्ध धम्माचा संस्कार विचार धम्म पुन्हा रुजावा यासाठी मी काय काय कार्य केलं. एक एक मुद्दा बाबासाहेब सांगतात आणि सर ते शेवटी त्या सर्व बौद्ध लोकांना प्रश्न विचारतात की सांगा बौद्ध जन हो, मी बौद्ध नव्हे काय? सांगा बौद्ध जन हो, मी बौद्ध नव्हे काय? जे लोक स्वतःला बौद्ध विद्वान समजायचे, आम्ही बौद्ध विद्वान आहोत, दीक्षेने आम्ही बौद्ध झालेले आहोत, विद्वान आहोत, त्या लोकांनी असा विचार केला की हा व्यक्ती कोण आहे, त्याच क्षणाला ते सगळे लोक उभे होतात, टाळ्याच्या गजरामध्ये बाबासाहेबांचं स्वागत करतात. अरे आम्ही तर दीक्षेने बौद्ध झालो, अरे आम्ही तर केवळ विद्वत्तेने बौद्ध झालो. पण हा जो व्यक्ती आहे डॉक्टर BR आंबेडकर, हा व्यक्ती खऱ्या अर्थाने रियल बुद्धिस्ट आहे, ही इज अ रियल बुद्धिस्ट. सगळे उभे होतात आणि बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करतात आणि बाबासाहेबांचा टाळ्या वाजवून ते स्वागत करतात. 1954 मधली घटना आहे. बाबासाहेबांनी हे जे सर्व करून ठेवलेलं आहे, हे सर्व प्रतीक सुद्धा आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. बघा, एखाद्या गाडीवर जर अशोक चक्र आपण बघितलं, आपण काय म्हणतो, अरे हे बौद्धांची गाडी आहे म्हणतो की नाही? हे आपलं आहे. एखाद्या घरावर जर अशोक चक्र असेल तर हे आपलंच आहे, हे आपलं घर आहे, हे आपलं घर आहे. चाय पाणी मिळते ह्या घरामध्ये आपल्याला, हे आपलंच घर आहे की नाही? अरे विचार करा, भारताच्या तिरंग्यावर अशोक चक्र आहे, मग भारत कुणाचा झाला? भारत आपला झाला की नाही? भारत आपला झाला की नाही ना? आपल्यासाठी स्वाभिमान आहे की नाही? हा आहे की नाही? तर ही सर्व आपल्या सर्वांच्या लक्षात आलेली आहे की आजही भारताच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला केवळ बुद्ध धम्म आणि बुद्ध धम्माचे प्रतीक सापडतात. आज या पवित्र अशा भूमीमध्ये आल्यानंतर बाबासाहेबांचा विचार, हा विचार जेव्हा आपण आत्मसात करतो, तर बांधवांनो, केवळ विचारात आत्मसात करायचा नाही आहे, तर या सोबत बाबासाहेबांनी दिलेली एक महत्वाची जबाबदारी सुद्धा आपल्याला महत्वाची समजली पाहिजे. याच ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर या पत्रकारांना भेटतात हॉटेलमध्ये, नागपूरमध्ये. पत्रकारांना भेटल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मी बौद्ध झाल्यानंतर मला असं वाटत आहे की एखाद्या गरम वाळवंटातून आल्यानंतर, थंड ठिकाणी गेल्यानंतर जसं सुखद वाटते माणसाला, अगदी तसाच मला या ठिकाणी वाटत आहे बुद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर. जर मला आणखीन आयुष्य मिळालं, बाबासाहेब म्हणतात पत्रकारांना, जर मला आणखीन आयुष्य मिळालं तर सारा भारत बौद्धमय केल्याशिवाय मी राहणार नाही. सारा भारत बौद्धमय केल्याशिवाय मी राहणार नाही. बाबासाहेबांनी ते स्वप्न नाही, बाबासाहेबांचा जो संकल्प होता, बाबासाहेबांचा जो वज्र संकल्प होता, पण बाबासाहेबांना, बांधवांनो, बाबासाहेबांना तेवढं आयुष्य प्राप्त झालं नाही. या 66 वर्षामध्ये ही सर्वात मोठी जबाबदारी आहे आपल्या सर्वांची की भारत बौद्धमय करायचा आहे. मग जर भारत बौद्धमय करायचा आहे, मग किती लोक असे आहेत की जे भारताला बुद्धमय करण्यासाठी पुढाकार घेतात? किती लोक भारत फिरले बरं तुमच्यापैकी? बरं, मला असंही म्हणायचं नाही की तुम्ही भारत फिरतच बसा, ते काम आम्ही, फिरण्याचं काम आम्ही करतो. आम्ही तुम्हाला असंही म्हणत नाही की सगळं भारतभर फिरा, बुद्ध धर्माचा प्रचार करा, सगळं घरदार सोडून द्या, असं पण आम्ही म्हणत नाही. पण भारत बुद्धमय करायचा आहे, बाबासाहेबांच्या संकल्पनेतला बुद्धमय भारत जर करायचा असेल, तर हा बुद्धमय भारत तर समजला पाहिजे.
काही काही विचारवंत पुढे येतात आणि दुसरंच काहीतरी सांगतात. काय तर सर्वांनी त्यांचा त्यांचा धर्म सोडा, हिंदू धर्म त्यांनी सोडा, बौद्ध धर्म स्वीकार करा. मुस्लिमांनी मुस्लिम धर्म सोडा, बुद्ध धर्माचा स्वीकार करा. शिखांनी, जैनांनी, ख्रिश्चनांनी त्यांचा त्यांचा धर्म सोडा, बुद्ध धर्माचा स्वीकार करा. मला वाटते, माझ्या मते अशा प्रकारची विचारधारा कदाचित बाबासाहेबांची नसेल. कारण बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये तर सर्वांना समान अधिकार दिलेले आहेत. सर्वांनी त्यांच्या त्यांच्या धर्मानुसार जगण्याचा स्वातंत्र्य दिलेलं आहे. बाबासाहेबांच्या विचारधारेतून जो बौद्धमय भारत होता, हा स्वतः बाबासाहेबांच्याच विचारांमधून तुम्हाला समजून येईल की कोणता बौद्धमय भारत आहे. त्याची सुरुवात जी आहे ती आपण सुरुवात स्वतःपासून करावी. भारत हा जो दिसतो आपल्या नकाशामध्ये, तो भारत नंतर, अरे भारत म्हणजे मी आहे. मी जो दिसतो तुम्हाला, म्हणजे तुम्ही स्वतःचं चिंतन करा की भारत कुठे आहे. हे मी भारत आहे आणि मला हा भारत बौद्धमय करायचा आहे. मला मग मी जर माझ्यापासून सुरुवात केली, मी जर बुद्ध धम्माचं आचरण केलं तर मी बुद्ध धम्मा विचारांचा होईल. मी भारत बौद्धमय करतोय, मी बुद्ध धम्माचा झालो, बुद्ध विचारांचा झालो, माझा परिवार बुद्धमय होईल. माझा परिवार बुद्धमय झाला, माझे नाते गोते शेजारी हे बुद्धाच्या विचाराने जीवन जगतील. अहो तसं जर झालं, समाजही बौद्धमय होईल. एखादा व्यक्ती तर बुद्ध विचारांप्रमाणे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या चतुसूत्रीने जीवन जगतो. मग मला सांगा, तो बुद्धाचा विचार स्वीकार करत नाही का? बुद्धाचा विचार स्वीकार करत नाही का? तो पण बुद्धाचा विचारधारेला स्वीकार करतोय. बरोबर आहे की नाही? मग ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धमय भारत, या भारताला बुद्धमय करायचं आहे, याची जर सुरुवात करायची असेल तर दुसऱ्यांकडे बोट दाखवू नका. दुसऱ्यांकडे बोट दाखवू नका, कारण 3 बोट तुमच्याकडे आहेत. 3 पट जबाबदारी तुमची आहे. तर तुम्ही स्वतःला भारत समजा की मी भारत आहे आणि मला हा जो भारत आहे हा भारत बुद्धमय करायचा आहे. तर याकरिता आपण सर्वांनी बुद्ध धम्माचं खूप चांगल्या प्रकारे आचरण करायला पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. कारण बाबासाहेबांनी सांगितलं की आपली जबाबदारी मोठी आहे. बौद्ध बांधवांनो, तुम्ही पण लक्षात घ्या. बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं, आजही ते तंतोतंत लागू पडते की आपली जबाबदारी ही मोठी आहे. आपली जबाबदारी खूप मोठी आहे. कारण या भारतामध्ये राहणाऱ्या सर्व धर्मीय लोकांपेक्षा तुम्ही, आम्ही, आपल्या बौद्ध लोकांची सर्वोत्तम जबाबदारी जास्त आहे. आमची तर खूप जास्त आहे भिक्खू लोकांची. इतर कोणत्या धर्मगुरूवर एवढी मोठी जबाबदारी नसेल तेवढी मोठी जबाबदारी भिक्खू संघावरती आहे. आमचीच नाही तर तुम्ही उपासक उपासिका, तुमच्यावर सुद्धा बाबासाहेबांनी दिलेली ही खूप मोठी जबाबदारी आहे. तर बाबासाहेब म्हणतात की बांधवांनो, तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. असं चुकीचं आचरण करू नका. असं कोणत्याच प्रकारे अकुशल किंवा अविवेकी आचरण करू नका, जेणेकरून जगातले बौद्ध म्हणतील, बाबासाहेबांचं वचन आहे, जेणेकरून जगातले बौद्ध म्हणतील की महाराष्ट्रातील, भारतातील बौद्धांनी बुद्ध धम्म पाठवला. अशी कृती करू नका. अशी कृती करता कामा नये. या उलट जर आपण सर्वांनी सांघिक पद्धतीने बुद्ध धम्माचं आचरण केलं, खूप चांगल्या प्रकारे बुद्ध धम्माचं आचरण केलं, तर जगाला तुमचा हेवा वाटला पाहिजे. जगाला, बौद्ध, जागतिक बौद्धांना तुमचा हेवा वाटला पाहिजे. हे बाबासाहेबांचं वचन आहे. मग मला सांगा, एवढी मोठी जबाबदारी आपल्या लोकांची आहे, आपली आहे, तर आपण सुस्त कसं बसू शकेल बरं? एकदम झोपेत, निंद्रेमध्ये, एकदम बेशुद्धीमध्ये आपण कसं राहू शकतो बरं? ह्या जबाबदारीला आपण जाणलं पाहिजे. बघा बांधवांनो, ज्या वेळेस बुद्ध धम्माचा इथला हा सगळा म्हणजे दीक्षा समारंभ झाला, इथून बाबासाहेब काठमांडूला जातात. नेपाळची राजधानी काठमांडू. त्या काठमांडूमध्ये एका धम्म संगीतीमध्ये जातात. तिथल्या लोकांना बुद्ध धम्माचा ते विचार सांगतात. मला वाटतं काय कार्ल मार्क्स ना, तिथे काठमांडूच्या त्या परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध की कार्ल मार्क्स हे भाषण त्या ठिकाणी केलं होतं. तर तिथे ते सर्व झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे पेपरमध्ये अशी बातमी आली की नागपूरमध्ये बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेले ते डॉक्टर BR आंबेडकर उद्याला ते काठमांडूचं ते पशुपतीनाथाचं मंदिर आहे त्याचं दर्शन घेणार आहेत बौद्ध बाबासाहेब. पत्रकार बाबासाहेबांकडे गेले, बाबासाहेब तुम्ही तर बुद्ध झाले, तुम्ही बौद्ध धर्माचा स्वीकार केला, मग तुम्ही त्या पशुपतीनाथाचं दर्शन कसं घेणार आहात? बाबासाहेबांना थोडासा रागही आला असेल, हे काय चुकीचं काही लिहितात. बाबासाहेब त्या पत्रकारांना ठासून सांगतात, काय
नत्थी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं धम्मो मे शरणं वरं संघो मे शरणं वरं एतेन सच्च वज्जेन हो तुमे जय मंगलं. बुद्ध धम्म संघाशिवाय मी कोणालाही शरण जाणार नाही. माझं कोणतंही शरणस्थान नाही आहे. हे सत्य वचन आहे, आर्य सत्य आहे, नोबेल ट्रूथ आहे आणि याच वचनाने माझं जय मंगल कल्याण हो. बाबासाहेब त्या पत्रकाला ठासून सांगतात माझं कोणतं शरणस्थान नाही आहे. आणि हे सुद्धा आदर्श बाबासाहेबांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. नथी मे शरणं अय्यं, हे फक्त शरणते नाही आहे, म्हणजे ज्यांना पाठ आहे ते ठीक आहे, हे फक्त म्हणण्यापुरतं नाही आहे. याच्यामध्ये आपला सुखाचा मार्ग लपलेला आहे, बुद्ध धम्माचं तत्वज्ञान लपलेलं आहे. नथी मे शरणं अय्यं, नाही बुद्धाशिवाय माझं कोणतं शरणस्थान नाही आहे. नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं, केवळ आणि केवळ बुद्धच माझे शरणस्थान आहे. बुद्धच माझं अनुसरण करण्याचं स्थान आहे. बुद्धच माझा कल्याणाचा मार्ग आहे. बुद्धो मे शरणं वरं, बुद्धाने शिकवलेला धम्म, धम्मो मे शरणं वरं, धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा पवित्र संघ, संघो मे शरणं वरं एतेन सच्च वज्जेन हो तुमे जय मंगलं, माझं मंगल हो, माझं कल्याण हो. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. एवढी मोठी जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे. आपलं संपूर्ण जीवनही कमी पडेल, हे संपूर्ण मानवी जीवन कमी पडेल, एवढं मोठं कार्यकर्तृत्व आपल्याला सोपवलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि म्हणून नेहमी आपण सर्व नागपूरवासी या ठिकाणी आल्यानंतर ही प्रतिज्ञा सदैव आपल्या लक्षात असावी. हीच ती भूमी आहे ज्या भूमीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं. आणि आज 66 वर्षानंतर आपल्याला मिळालेली ही जी श्रीमंती आहे, ही श्रीमंती केवळ आणि केवळ आपल्यालाच प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून या महान अशा या क्रांतिकारी भूमीचं दर्शन घेत असताना आपण सर्व फार पुण्यवान आहात. विशेष करून नागपूरवासी जी लोक आहेत, आपण सर्वच फार पुण्यवान आहात. एवढ्या महान ऐतिहासिक भूमीमध्ये आपण राहतो. या ऐतिहासिक भूमीचे आपण सर्व नागरिक आहोत, या भूमीचे आपण साक्षीदार आहोत. तेव्हा सदैव आपल्या मनामध्ये बाबासाहेब आणि बुद्धांचा विचार तेवत ठेवावा आणि बाबासाहेबांनी सांगितलेल्या सर्व विचारधारेला स्वीकार करून बाबासाहेबांच्या बौद्धमय भारताचं आपण चिंतन करून स्वतःपासून त्याची सुरुवात करावी. सरते शेवटी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. जे लोक बिगनर्स आहेत, म्हणजे ज्यांना बुद्ध धम्माचा अभ्यास करायचा आहे, जे नवीन आहेत, ज्यांना म्हणजे बुद्ध धम्म काय आहे माहिती नाही आहे, तर अशांनाही एक महत्त्वाचं बाबासाहेब सांगतात की ज्यांना बुद्ध धम्म म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल, बुद्ध धम्माचा इतिहास समजून घ्यायचा असेल, तर त्यांनी 3 पुस्तकांचं तंतोतंत वाचन करावं. 3 पुस्तकांचं. त्यापैकी पहिलं जे पुस्तक आहे ते म्हणजे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. या ग्रंथाचा आपण दररोज नेहमी पाठांतर करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे. हे पहिलं पुस्तक आहे. त्यानंतर बुद्ध की कार्ल मार्क्स, हे स्वतः बाबासाहेबांचं भाषण आहे आणि जे रायटिंग मध्ये आपल्याला आज वाचायला उपलब्ध आहे. तर बुद्ध की कार्ल मार्क्स हे सुद्धा पुस्तक आपण वाचायला पाहिजे. कारण आज बघा, भारतात तर ठीक आहे, पण भारताच्या बाहेर रशिया किंवा इतर जो भाग आहे त्या भागामध्ये ही ज्वाला पेटलेली आहे मार्क्सवाद्यांची, की त्यांना धर्मप्रिय नाहीये. त्यांना धर्म नको, खा प्या मजा करा, बस चांगलं आहे, पैसा कमवा, घर गाडी बंगले बांधा, तुम्हाला धर्माची गरज नाही, अशी विचारधारा पुढे येत आहे. धर्माची गरज नाही आहे. अशाही परिस्थितीमध्ये एक सर्वोत्तम पर्याय जर कोणता असेल, बाबासाहेब म्हणतात की बुद्ध धम्माचा आहे. हा विषय वेगळा आहे, पण आपण सर्व बुद्धिजीवी लोक आहात, म्हणून बुद्ध की कार्ल मार्क्स हे पुस्तक सुद्धा आपण वाचावं. आणि तिसरं पुस्तक बाबासाहेब सांगतात या म्हणजे भारतामधील बुद्ध धम्माची क्रांती आणि प्रतिक्रांती, हे सुद्धा बाबासाहेबांचं भाषण आहे. रायटिंग मध्ये आजही हे पुस्तक आपल्या सर्वांना वाचायला उपलब्ध आहे. तर या 3 पुस्तकांचं आपण नेहमी वाचन करावं. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, त्यानंतर बुद्ध की कार्ल मार्क्स आणि त्यानंतर भारतामध्ये बुद्ध धम्माची क्रांती आणि प्रतिक्रांती. सरते शेवटी एक पुस्तक मीही सांगतो जे आपल्या सर्वांच्या घरी असायला पाहिजे, ते म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलेलं भारताचं संविधान. आपल्या सर्वांच्या घरी
असणाऱ्या कपाटामध्ये हे 4 पुस्तकं असावेत. स्वतः पुस्तकांचं वाचन करा, इतरांना पुस्तकांचं वाचन करा सांगा. बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसारामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य द्यावं एवढं बोलतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती मी या ठिकाणी मंगल कामना अर्पण करतो. आपण सर्व बौद्ध बांधव भगिनी, लहान बालक बालिका आपल्या सर्वांप्रती मी मंगल कामना अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.